चलता आमच्या लक्षात आलं की आपण ज्या गावातल्या निर्जीव भिंती आहेत त्या जर बोलक्या करण्याचा प्रयत्न केला तर चालेल. एक टॅगलाईन आली, रांजाळ्याच्या निर्जीव भिंती सजीव होऊन बोलू लागल्या. रांजाळ्याच्या निर्जीव भिंती सजीव होऊन बोलू लागल्या ही टॅगलाईन पकडली. गावाच्या लोकांच्या लोकसहभागातून आम्ही गावामध्ये जवळपास अतिशय चांगल्या वेगवेगळ्या विषयावरले 53 मोठे चार्ट काढले, जेणेकरून गावातल्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि जेणेकरून गावामध्ये चांगले विचार पुन्हा पुन्हा वाचले जातील. हा बोलक्या भिंतीचा उपक्रम आमच्या इथं राबवला गेला. आदरणीय कांगणे सर जेव्हा आले होते तेव्हा आम्ही आमच्या ज्योतिबांच्या जयंती दिवशी आले होते तेव्हा सर आमच्या गावामध्ये जे 3 वार्ड आहेत त्याला एक वेगळी नावं दिली होती. कास्ट वाईज नाव होती पहिली, साहजिकच आहे, प्रत्येक गावामध्ये असतात. आमच्या गावामध्ये तशीच होती, अजूनही काही प्रमाणात ती वापरल्या जात असतील. परंतु आमची भावना होती की जेव्हा आपण गावाच्या ओळखीवर येतो तेव्हा आपलं जात धर्म पंथ घरदार जे वेगवेगळे आपल्या कप्प्यामध्ये विभागलेले आहेत ते कप्पे आपल्या घरी राहिले पाहिजे. आपण गावासाठी आल्यानंतर एक गाव म्हणून आपण आयडेंटिफाय आलं पाहिजे. म्हणून आम्ही त्या गल्ल्यांना नावं दिली सर. ती नावं अशी होती, बंधुता नगर, जिव्हाळा नगर आणि आपुलकी नगर. ही बंधुता, जिव्हाळा आणि आपुलकी नगर अशी सर्वांना जोडणारी नावं, कारण की महापुरुषांची नावं दिली तर त्यात बी लोकांनी कप्पे केलेत. म्हणून आम्ही हे ठरवलं की बंधुता, जिव्हाळा आणि आपुलकी नगर या नगरांना आम्ही नावं दिली आणि काही प्रमाणात आमच्या गावकरी बंधू त्याचा वापर करतात. त्यानंतर आम्ही सायन्स वॉल काढली, तिचा थोडाफार अजून वापर झालेला आहे. एक याच्यामध्ये थोडंफार ज्या जयंत्या आहेत आमच्या शिवफुले शाहू आंबेडकरांच्या, त्या जयंत्या मात्र आमच्या गावामध्ये अतिशय सर्वांच्या समग्रतेनं साजऱ्या केल्या जातात. ह्या छोटे छोटे उपक्रम राबवले पण आणखी खूप काम करणं बाकी आहे. सर, एकंदरीत तुम्ही जे निडर गावामध्ये काम केले त्या गावाची तुलना करता आमचं म्हणणं आहे की आमचं जास्तीत जास्त 2-3% काम झालं. सुरुवात आहे, अतिशय सुरुवात आहे. तर आमची तुम्हाला नम्र विनंती आहे आणि आमचे सर्व रांजाळेकर बंधू आहेत, आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व गावकरी आहेत. तर तुमच्या गावाला आम्ही येण्याचा प्रयत्न करू लवकर आणि तुमच्या गावामध्ये जे काम झालेलं आहे ते आम्ही समजून घेऊ आणि सर्व आम्ही रांजाळेकर बंधू म्हणून आमचं गाव आणखी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्व एक जीवानं आणि एक दिलानं काम करू. दुसरा मुद्दा, आमच्या आसपासच्या परिसरातले देखील लोक आलेले आहेत, ती देखील ही जी विचाराची ज्योत आहे, गावाच्या मध्ये काम करायची ज्योत आहे, ती आमच्या सर्वांमध्ये देखील पेरलेली आहे. ती आणखी वाढवणं गरजेचं आहे. सर, गावामध्ये व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली आहे, प्रचंड व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळे आपल्याला क्रीडांगण आणि व्यायामशाळेकडे तरुणांना नेण्याची गरज आहे. गावामध्ये गाव किती मोठं असलं, घरी किती घर मोठं असलं तरी मुलांना अभ्यासाची सोय नसते. घरी टी व्ही असतो, मोबाईल असतो. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये अभ्यासिकेची गरज आहे. सर, आमच्या इथे आता छोटीशी अभ्यासिका आमच्या इथे निर्माण झालेली आहे, मुलींसाठी ती आम्ही करणार आहोत. तर अशी प्रत्येक गाव तिथे अभ्यासिका, हे सर्व माझ्या इथे उपस्थित सर्व माझ्या सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये गाव तिथे अभ्यासिका ही उपक्रम देखील आपण राबवूया. आमच्या गावामध्ये आम्हाला शाळेत भरपूर काम करणं बाकी आहे. सर, शाळेची नवीन इमारत असो, अभ्यासिका आणखी मुलांसाठी असो, चांगलं क्रीडांगण असो, स्वच्छ सुंदर गाव असो, कारण काम करणं खूप बाकी आहे. आणखी महिलांचा व तरुणांचा आणखी सक्रिय सहभाग असो आणि एकंदरीत गावामध्ये एक सर्वांमध्ये एक प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची भावना व्हावी आणि जिथं राहतो तिथं आपलं व्हाईब चांगलं व्हावं, आपलं गाव हे आनंदाचा डोह व्हावं आणि त्याच्यामध्ये संपूर्णतः आनंदाचे तरंग पसरावेत, ही आमची प्रामाणिक भावना आहे. आणि या संपूर्ण बाबीमध्ये जर दुसरी गोष्ट लक्षात आली मला की सर, गोंदियाला आम्ही काम करत होतो. गोंदिया जरी नक्षलग्रस्त भागात असला तरी त्या गावामध्ये खूप मोकळे ढाकळेपणा आहे, गावामध्ये अतिशय सहिष्णुता आहे. म्हणजे आधी तुम्हाला विश्वास बसणार नाही, गोंदियाच्या प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होते सर. इव्हन आपल्या विविध कार्य सेवा सहकारी संस्थेची आमसभा होते सर. त्या आमसभेमध्ये, ग्रामसभेमध्ये लोक प्रश्न विचारतात पॉझिटिव्हली, त्याच्यावर विचार विनिमय होतो आणि तो जो मुखिया असेल तो त्याच्यावरून एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न करतो. तरी आमच्या परभणी, हिंगोली आणि एकंदरीत मराठवाड्यामध्ये गावागावामध्ये ग्रामसभा होणं, त्याच्यामध्ये लोकांनी सकारात्मक सूचना करणं, उपलब्ध भौतिक सुविधा, उपलब्ध आपल्याकडल्या गोष्टी याच्यावरून सामूहिकपणे योग्य तो निर्णय घेणं ही प्रत्येक गावामध्ये अतिशय गरजेची बाब आहे असं मला वाटतं. दुसरा बाब सर, काय होतं, माणसं खूप चांगली आहेत. सर, आम्ही कुर्जळमध्ये 2012मध्ये काम केलं होतं. आम्ही सर्वे केला, 3 शिक्षक होतो आम्ही मित्र. आम्ही पाहिलं की गाव आमच्या घराच्या शाळेच्या समोर अतिशय घाण होती. आम्ही पाहिलं की गावामध्ये आम्ही फिरलो, प्रत्येक जण म्हणायचा अहो नाही हो, हे शेजारचे खराब आहेत, म्हणजे असे आहेत. तर एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक जण स्वतः चांगला असतो, परंतु तो सामूहिक कामासाठी एकत्र येत नाहीत. ते का होतं
तर एक ह्या 2-3 गोष्टी आल्या आणि दुसरं आलं की जे राजकीय बाबी येतात. कारण की गाव, सर तुमचं वाक्य वाचलं मी निरळच्या बाबतीत, गाव आलं की शेवटी गाव हे राजकीय बाबीमधलं सर्वात शेवटचं युनिट असतं आणि त्या शेवटच्या युनिटामध्ये मग ती कुठलीही निवडणूक आली तर त्या शेवटच्या युनिटावर प्रयोग होतो. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण नागरिक आहोत, आपण प्रत्येकजण या राजकीय व्यवस्थेचा भाग आहोत. त्यामुळे जरी आम्ही नोकरदार असतो, आम्हाला भविष्यात कधीही राजकारणात उतरायचं नसलं तरी एक व्यक्ती नागरिक म्हणून आम्ही त्या प्रक्रियेमधले भाग आहोत. जे राजकीय व्यक्ती राजकारणमध्ये आहेत त्यांचं तर विचारांचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये असतं, ते त्या डेडिकेटली काम करतात. परंतु संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक मला असं वाटतं की जेव्हा निवडणुका असेल, आपण म्हणतो सर, त्या काळामध्ये गावामधल्या लोकांनी जे असेल ते आपलं राजकीय अस्तित्व दाखवावं. परंतु निवडणुका संपल्या की दुसऱ्या सेकंदाला आपण सर्वांनी एक गावाच्या विकासासाठी सामूहिकपणे प्रयत्न करण्यासाठी सकारात्मकपणे जो कोणी पुढे असतो त्याच्याकडे येणं, त्याच्या नेतृत्वाखाली, त्याच्या पुढाकाराखाली आणि सर्वांच्या विचाराखाली काम करण्याची अत्यंत गरजेचे आहे. या 2 बाबी जर आपण नक्कीच केल्या तर आपण आपली गावं एक स्वर्ग करू आणि सर्वांच्या सहकार्यानं आपण जे आपलं छोटंसं आयुष्य या भूतलावर आपल्याला मिळालं आहे ते आनंदानं करू आणि आपला शेवट अतिशय आनंदानं होईल, एवढं माझं मनोगत व्यक्त करतो. मला इथं अतिशय कमी वयामध्ये इथं मला माझा सत्कार केला त्याबद्दल मी आयोजकाचे ऋण व्यक्त करतो. आईवडिलाचे संस्कार आणि गावाची माझी गावाचे आशीर्वाद या जोरावर जिथे जाईल तिथे चांगलं काम करण्याचा, संवेदनशीलपणे काम करण्याचा प्रयत्न करेल एवढा शब्द देतो आणि माझे मनोगत संपवतो.